हॅलो सर्वांना नमस्कार. आपल्या बहरेल प्रेमकथेच्या सुरुवातीचे काही भाग कथामंथन चॅनलवर अपलोड आहेत, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल, ते तुम्ही नक्की वाचा. सर, पक्की खबर आहे, तो आता खूप डेंजरस असं काही मार्केटमध्ये आणणार आहे. जॉनने तिकडून सांगितलं. तशा इकडे केबिन मध्ये रागात अभिच्या मुठी आवरल्या. जॉन, आज रात्री आपली काही माणसं तयार ठेव. आजच त्याच्या सगळ्या ठिकाणांवर रेड टाकू, पूर्ण तयारीने. जॉन, आपली एक चूकही आपल्याला खूप महागात पडू शकते, म्हणून पूर्ण तयारीने म्हणजे पूर्ण तयारीने. कारण प्रश्न लाखो लोकांच्या भविष्याचा आहे, आपल्या कंट्रीचा आहे. सो बी केअरफुल. येस सर, तुम्ही काळजी नका करू. मी आपल्या बेस्ट ऑफिसरची टीम रेडी करतो. आज रात्रीलाच आपण पूर्ण तयारीने ही रेड करू. जॉन म्हणाला. त्यानंतर अभिने त्याला आणखी काही इन्स्ट्रक्शन दिलं आणि दोघांनीही फोन ठेवून दिला. हॅलो क्रुश, लवकरात लवकर माझ्या केबिनमध्ये ये. अभिने क्रुशला ऑर्डर सोडली आणि आपल्या कामात लागलो. मध्यरात्री जेव्हा सगळं जग झोपलं होतं, इतकंच काय तर चिमणी पाखरं सुद्धा त्यांच्या त्यांच्या घरट्यात झोपली होती. तिथे या अभिच्या डोळ्यातली झोप मात्र खूप लांब होती. खरं तर त्यानेच तिला लांब ठेवली होती. एकदा आपल्या कुशीतल्या पाखरावर नजर टाकून आणि ती झोपली याची खात्री करून अभि हळूच आपल्या प्रिन्सेस पासून बाजूला झाला, जेणेकरून तिची झोप मोड होणार नाही. कारण या अवस्थेत तिची झोप पूर्ण होणे खूप गरजेचं आहे, माहिती होतं त्याला. अभि अलगद बेडवरून खाली उतरला, पण त्याने आपल्या प्रिन्सेसच्या सुरक्षेची पूर्ण खात्री करून घेतली. बेडच्या दोन्ही बाजूला त्याने उशा लावून घेतल्या. सोबतच खाली सुद्धा गादी टाकून पूर्ण शहानिशा करून तिला कम्फर्ट देऊन अभि क्लोसेट रूम मध्ये बघून गेला. 5च मिनिटात तो पूर्ण रेडी होऊन आला. त्याने आपला स्पेशल कॉप युनिफॉर्म अंगावर चढवला होता. सोबतच त्याची सर्व्हिस रिव्हॉल्वर घेऊन तो आता खोलीत आला. त्याने एकदा आपल्या झोपलेल्या प्रिन्सेसवर नजर टाकली आणि डोळ्यांवर गॉगल सरवत तो बाहेर निघून गेला. जसा तो मेन दरवाजाच्या बाहेर आला, तशी एक ब्लॅक कार त्याच्या समोर येऊन उभी झाली. अभिने गार्डला खूप सारे इन्स्ट्रक्शन देऊन तो त्या कारमध्ये बसला. तसं बाजूला बसलेल्या जॉनने कार स्टार्ट केली आणि क्षणात ती कार धूर उडवत वाड्याबाहेर पडली. जॉन, सगळी तयारी झाली ना? अभि गंभीर आवाजात म्हणाला. एक वेळ तर त्याचा तो आवाज ऐकून जॉन सुद्धा दचकून अभिला बघू लागला. पण अभि मात्र अजूनही निर्विकार आपल्या मोबाईल मध्ये काहीतरी करत होता. हो सर, त्या राघवच्या सगळ्या अड्ड्यांची माहिती मिळाली आहे. आपली माणसे आता त्याच लोकेशन कडे निघाली आहेत. पण बोलून जॉन थांबला. व्हॉट? अभिन जॉनकडे बघत. सर, तो आपले काम कुठून करतो, म्हणजे त्या सगळ्यांची तो टेस्ट कुठे करतो ते मात्र कळलं नाही. एकदा ते समजलं असतं तर पूर्ण प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाली असती. जॉन, जर इतक्या सहज सगळं कळलं असतं तर मग राघव सारखी माणसं सुद्धा जन्मली नसती. आणि तसही अभि पाटीलला सहज मिळणाऱ्या गोष्टी नकोच आहेत. बरं ते सोड, त्या बाईविषयी आणखी काही माहिती मिळाली का? अभिने सुस्कारा सोडत विचार. हो सर, त्या बाईचं पूर्ण नाव बोलून जॉन ते नाव सांगणारच तोच अभिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. पण जॉन जे म्हणाला ते ऐकून त्याचे डोळे खाडकन उघडले आणि तो भुवया जोडून जॉनला बघू लागला. तर आता आपण जे ऐकलं ते खरं आहे का याची खात्री करण्यासाठी त्याने पुन्हा जॉनला प्रश्न केला. आर यू शुअर जॉन? नक्की हेच नाव आहे त्या बाईचं? येस सर, त्या बाईचं नाव रिया शर्मा आहे. त्या बाईला एक मुलगा सुद्धा आहे, जो खूप आजारी आहे आणि राघवने तिच्या याच मजबुरीचा फायदा घेत तुमच्या घरी पाठवलं. बोलून जॉनने त्याला रिया शर्मा उर्फ ज्योतीबद्दल सगळं सांगितलं. सर, आणखी एक, त्या बाईचा मुलगा अजूनही राघवच्या ताब्यात आहे आणि राघवने त्याला कुठल्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे हे अजून तरी आपल्या माणसाला माहिती पडलं नाही. सगळं बोलून जॉन आता अभिच्या पुढच्या ऑर्डरची वाट बघू लागला. तर अभि मात्र आपल्या मनात उठणाऱ्या वादळाला शांत करत होता.
एका क्षणासाठी तर त्याला ज्योती आणि त्याच्या नात्याचं सत्यच बाहेर येते की काय असं झालं होतं. त्याहीपेक्षा त्याला जो तो विचार करत आहे, जर ते खरं व्हायची भीती सुद्धा वाटत होती. म्हणजे जर ती बाई खरंच ज्योती असती तर मात्र अभिला खूप खूप वेदना झाल्या असत्या आणि तिला शिक्षा करायला कदाचित अभिचे हात थरथरले असते. कारण काही झालं तरी नावापुरती का होईना ती त्याची जननी होती, हे तो विसरू शकत नव्हता. पण देवाला सुद्धा त्याची दया आली असणार, म्हणून त्याने त्याच्या हातून हे पाप घडू दिलं नाही. असेच बोलत बोलत ते लोकेशनवर पोहोचले. जॉनने जशी गाडी थांबवली, अभि त्या झोन मधून बाहेर येत आपल्या कॉपच्या भूमिकेत शिरला. त्याने आपल्या चेहऱ्यावरचे सगळे भाव नाहीसे करून क्षणात आपला चेहरा निर्विकार करून घेतला. तसही या राक्षसाला आपल्या भावना ताब्यात घेणे बरोबर जमायचं. अभिची कार जशी थांबली तशी त्याची आर्मी अलर्ट मोडवर आली आणि सगळे सावधान मोडवर आले. बॉईज टेक युअर पोझिशन, अभिने कमांड दिली तसे सगळे आपली आपली जागा घेत सज्ज झाले. अभिने त्यांना सांगितल्याप्रमाणे सगळे गुपचूप आत शिरत त्या कारखान्यावर आपला ताबा घेतला. तशी आत असलेली राघवची माणसे सुद्धा त्या हालचालींनी अलर्ट झाली. तू थांब, मी बघून येतो, एका माणसाने दुसऱ्याला सांगितलं आणि तो एंट्रीकडे जाऊ लागला. तो तिथे पोहोचून सगळीकडे बघत होताच की अभिच्या माणसाने त्याच्यावर हल्लाबोल केला आणि त्याला जमिनीवर पाडले. पुन्हा ते सगळे हळूहळू आत जाऊ लागले. आता आतल्या माणसांना सुद्धा भीती वाटू लागली. ते सुद्धा आता अलर्ट मोडवर आले. पण अभिच्या वाईल्ड आर्मी पुढे त्यांचा लगाव लागला नाही आणि एक एक करून त्या सगळ्यांनी राघवच्या माणसांना चारही खाणे चित्त करून टाकले. त्यात बारीक सारीक जखमा अभिच्या माणसांना सुद्धा लागल्या होत्या. हे सगळं इतक्या चपराईने झालं की राघवच्या माणसांना त्याला सांगता सुद्धा आलं नाही आणि आता त्यांची हालत अशी होती की ते राघवला तर सोडा, स्वतःलाही काही सांगण्याच्या हालतीत नव्हते. जॉन, लवकरात लवकर हे सगळं कलेक्ट कर आणि आपल्या गोदाममध्ये पाठवून दे. तोपर्यंत मी SP सरांना इन्फॉर्म करतो. अभि त्या सगळ्या गोळ्या बारूदवर नजर टाकत म्हणाला. तसं जॉनने आपल्या माणसांना इशारा केला. ती सगळी माणसं त्याचा इशारा समजून कामाला लागली आणि अभि फोन करत तिथून बाहेर पडला. येस सर. हो, सगळा माल आपल्या ताब्यात घेतला आहे. आता पुढच्या स्टेपसाठी तुमची परमिशन हवी आहे, अभि म्हणाला. अभि, गो हेड, बाकीचं मी सांभाळून घेईन. समोरून सरांची ऑर्डर आली. तसं अभिच्या ओठांवर क्रूर हसू आलं. सर, ऑल फिनिश, जॉनने बाहेर येऊन अभिला सांगितलं. नो जॉन, आता सगळं फिनिश नाही आहे, अजून तर लास्ट व्हायचा बाकी आहे, अभि जॉनला बघत म्हणाला. तसा जॉन सुद्धा त्याचा इशारा समजून गालात हसला. सगळी यांनी पुन्हा आपल्या आपल्या पोझिशन मध्ये येताच अभि सुद्धा आपल्या कारमध्ये बसला आणि जसा त्याचा ताफा तिथून निघाला, क्षणात एक मोठा ब्लास्ट चा आवाज अभिच्या कानी पडला आणि गाडीतच त्याचे ओठ तिरके झाले. पाठीमागे ती मोठी फॅक्टरी आता आगीत जळत आपलं अस्तित्व गमावत धुळीत मिळत होत. आभाळात त्याचा धूप विडत चालला होता आणि फॅक्टरीचा मालक अजूनही आपल्याच धुंदीत मग्न होता, हे विसरून की अभिने त्याची जड खोदायला सुरुवात केली आहे. तो मस्तपैकी आपली रात्र घालवत होता. तसही ही त्याची सुखाची अशी शेवटची रात्र असणार होती, कारण यानंतर कदाचित त्याची प्रत्येक रात्र जागून निघणार होती. इकडे गाडीत, सर, तुम्हाला खूप लागलं आहे, मी हॉस्पिटलला गाडी घेतो. जॉन अभिच्या दंडातून वाहणाऱ्या रक्ताला बघून म्हणतो. तसा आत्ता कुठे जाऊन अभिचं लक्ष त्याच्या जखमेवर गेलं. नाहीतर आतापर्यंत तर त्याला याचं भानच नव्हतं. हा एक माणूस जणू लोखंडाचा बनला आहे. इतकं रक्त वाहत असून साधं पुसटशी रेष सुद्धा त्याच्या कपाळावर यावी नाही. याला लोखंड म्हणावं नाहीतर काय म्हणावं.
कारण आम्हाला तर बाई साधं खडचटलं तरी वेदना होता. नो जॉन, नथिंग सिरियस. बॉडी फक्त स्पर्शून गेली आहे. हलकी ड्रेसिंग केली की ठीक होईल. तू फक्त मेडिकल मधून ड्रेसिंगचं सामान घेऊन ये. अभि म्हणाला. तसं जॉनने होकार देत गाडी मेडिकल शॉपकडे वळवली. पण आता इतक्या उशिरा या दोन निशाचर प्राण्यांना मेडिकल शॉप मिळेल की नाही काय माहिती. इकडे अभि आपल्या हाताला धरून आपलं वाहणारं रक्त कंट्रोल करत होता. खूप वेळ फिरल्यावर त्यांना एक मेडिकल शॉप दिसली, जी सुद्धा आता बंद होण्याच्या मार्गावर होती. तशी जॉनने घाई करत पटकन गाडी नेऊन तिथे थांबवली आणि तो पटकन तिथे गेला. त्याने त्या शॉपवाल्याला काहीतरी नाव सांगितलं. तसा तो माणूस त्याला बघू लागला. जॉनचा घाबरलेला चेहरा बघून त्याला संशय आला आणि तो टकमक त्यालाच बघू लागला. प्लीज, मला काही अँटीसेप्टिक क्रीम आणि बँडेज हवी आहे. प्लीज. हवं तर मी तुला जास्त पे करतो, जॉन म्हणाला. ती रुबाबदार पर्सनॅलिटी बघून आणि त्याची ती घाई बघून त्या शॉपवाल्याने फिरफिरतच आपल्या शॉपचा शटर उघडला आणि ते दोघे शॉपमध्ये गेले. इकडे गाडीत अभिला आता थोडा त्रास जाणवू लागला. जखम हलकी हलकी दुखत होती, ज्यामुळे आता अभि तो सहन करण्याचा प्रयत्न करत होता. पण सोबतच त्याच्या मनाला शांतता होती, कारण फायनली त्याने राघवचा तो कारखाना उद्ध्वस्त केला होता, ज्याने भविष्यात कितीतरी तरुण उद्ध्वस्त झाले असते. पण आता त्याला ते सहन करणे अवघड होत असल्याने त्याने स्वतःचं डोकं मागे सीटला टेकून घेतलं आणि डोळे मिटून पडून राहिला. थोड्याच वेळात गाडीचं दार उघडला आणि जॉन आत आला. त्याने अभिला बघितलं तर त्याला आता अभि वेदना सहन करताना दिसला. सर, जॉनने हळूच त्याला आवाज दिला. तसा अभि डोळे उघडून त्याला बघितलं. त्याचे डोळे वेदनेत अगदी लाल झाले होते, जे बघूनच जॉनला समजलं की त्याचा बॉस किती वेदनेत आहे. सर, ड्रेसिंग करून घ्या आणि हे पेन किलर. बोलत जॉनने त्याला हातात पेन किलर दिला आणि पाण्याची बॉटल सुद्धा दिली. अभिने सुद्धा लगेच ते घेतला आणि आपले डोळे मिटून तो मागे सीटला टेकला. तर जॉनने त्याच्या हाताची ड्रेसिंग केली. त्यानंतर जॉनने अभिला पाटीलवाड्यात सोडलं आणि निघून गेले. राघव काय करेल आता? अभिचं हे पाऊल वेदांतिकासाठी धोक्याचं तर होणार नाही. वेदांतिकाला कळेल का अभिचं सत्य? काय खेडी खेळेल आता राघव? बघू पुढच्या भागात लवकरच. आजचा भाग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. त्यामुळे मला उत्साह मिळतो. धन्यवाद.